जय श्रीराम. तर मित्रांनो, आज आपल्याला मुंबईची ट्रिप होती. पिकअप होता आपल्याला हडपसर भाजी मंडई पासून होता. पिकअपच्या टायमिंगला गेलो, पण पार्टी काय 1 तास लेट निघाली. आलो पुढे, मग मगरपट्टा ब्रिज क्रॉस केला. मुंबईमध्ये काहीतरी लग्नाचा कार्यक्रम होता. टॉपिक मधनं निघालो कसं बस लागलो एक्सप्रेसला. काय आपल्याला डिझेल टाकायचं होतं. एक्सप्रेसला लागल्याच लोणावळ्या पहिला HP चा पंप आहे, तिथं घातली गाडी, टाकी फुल करून घेतली एकदा. मग आता काय टेन्शन नाही, म्हणलं चला तुम्ही आता. मग काय पार्टी म्हणली आम्हाला नाश्ता करायचा म्हणल्यावर मग सगळ्यांचा विचार झाला वडापाव घ्यायचा आहे. मग म्हणलं आता आपल्याला वडापाव खायला भेटणार. मग काय वडापाव वगैरे खाऊन घेतला. तिथून पुढे निघालो. लेफ्टचा पट्टा धरून आपलं एका दुरीत. एक्सप्रेसला लय अवघड आहे. लेन कटिंग 1000, ओव्हर स्पीडिंग 2000, गाठात ओव्हर स्पीडिंग झाली 2000. एका ट्रिपला किती पण वेळा ओव्हर स्पीडिंग होऊ द्या गाडी, तरी पण फाईन पडणार. त्यामुळे जपून चालावं लागतं ते एक्सप्रेसला. जास्त करून आपण मुंबईची ट्रिपा घेत नाही. यायचं 2-3 हजार रुपये आपल्या हातात, ते पण ह्यांच्या फाईनवरच घालवायचं म्हणल्यावर मग अवघड होतं. त्यामुळे आपण घेत नाही. गेलो मग घाटातनं खाली, एक लेन धरून 40च्या स्पीडनं रापरूप करत. कॅमेरा नसला का लगेच वाढायची गाडी, कॅमेरा आला का लगेच 40 वर घ्यायची. असं करत घाट उतरून गेलो. मुंबईमध्ये पोचलो. तिथं काय पार्टीनं पाक गल्ली बोळातनं गाडी घालायला लावली. तिथं पोचलो होतो दुपारी, त्यामुळं गेली गाडी जाताना. निघायच्या टाइमिंगला कुठं गाडी निघते तवा. पार्टीला म्हणलं आता कसं वाटते, सकाळी सांगितलं ऐकू वाटलं नाही. तिथून गाडी बाहेर काढता 2 ते 2.5 तास गेले. गल्ली बोळातून संध्याकाळी ट्रॉफिकच्या टायमिंगला गाडी जाम होणार नाही तर काय होईल. यांना वाटतं गाडी बारीक आहे, जाऊ दे नुसते म्हणतात, जाऊ दे जाती गाडी. सांगितल्याला कळत नाही कस्टमरला. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.